नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ञांकडून माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी आणि कोविड-19 ह्याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत आणि आमच्या स्टुडिओमध्ये याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर अनिता सोनी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर अनिता सोनी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार, थँक यू फॉर हॅव्हिंग मी ओव्हर। डॉक्टर अनिता सोनी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर अनिता सोनी हा डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटलची स्थापना झाल्यापासून म्हणजेच 2004 पासून कन्सल्टंट आहेत आणि ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकोलॉजिस्ट म्हणून त्या कार्यरत आहेत। डॉक्टर अनिता सोनी यांनी त्यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1995 ला त्या इन्फर्टिलिटी स्पेशालिटी म्हणून नवरोजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या आणि त्यानंतर GS मेडिकल कॉलेज KEM हॉस्पिटलमध्ये त्या लेक्चरर म्हणूनही रुजू झाल्या। 1996 मध्ये त्या नवरोजी वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाल्या आणि 2000 सालापर्यंत हॉस्पिटलमध्ये काम त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर ॲडव्हान्स फर्टिलिटी वर्कशॉप कोर्स इन रेंडोमाइज्ड क्लिनिकल ट्रायल्स, त्याचबरोबर अल्ट्रासाउंड अँड इन्फर्टिलिटी सर्टिफिकेट कोर्स, अल्ट्रासोनोग्राफी इन ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे। तसंच त्यांनी हाय रिस्क प्रेग्नन्सी बद्दल सुद्धा प्रशिक्षण घेतलंय आणि विशेष म्हणजे त्या डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये हाय रिस्क प्रेग्नन्सी युनिटच्या प्रमुख देखील आहेत। तर गेल्या वर्षी मार्च-एप्रिल मध्ये गरोदर कोविड महिलांवरती उपचार करणाऱ्या त्या पहिल्या डॉक्टर आहेत। डॉक्टर अनिता सोनी यांना इन्फर्टिलिटी त्याचबरोबर ऑपरेटिव्ह एंडोस्कोपी, गायनेकोलॉजिकल ऑन्कोलॉजी, अल्ट्रासोनोग्राफी अँड मॅटर्नल फेटल मेडिसिन ह्यामध्ये जास्त रस आहे। चला तर आज आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी आणि कोविड-19 विषयी विस्तृत चर्चा करूया डॉक्टर अनिता सोनी यांच्याशी लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। थँक्यू। खरं तर आता आपला हा विषय फार महत्त्वाचा आहे कारण की आता ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत किंवा ज्या गरोदर महिला आहेत त्यांच्यासाठी तर हा फार महत्त्वाचा काळ आहे। आता आपण पाहतोय की राज्यात काय जगभरात सध्या या कोविड-19 ने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे आणि अनेक ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत त्यांना मोठा प्रश्न पडलाय की आपल्याला बाळाला तर काही होणार नाही ना, हा मोठा प्रश्न आहे। आणि ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत। पहिला प्रश्न माझा हाच आहे की सध्या ज्या गरोदर महिला आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल, कारण आत्ताचा हा जो काळ आहे किंवा ही सेकंड वेव्ह म्हटली जाते ती अतिशय भयानक आहे, भयंकर आहे। अनेकांचे यामध्ये बळी जात आहेत, अनेक कोविड पॉझिटिव्ह येतात आणि अनेकांना त्याचा खूप त्रास होतोय, तर त्याबद्दल काय सांगाल? ऑनेस्टली मधुरा, आता जे झालेलं आहे हा कोविड-19 नाही आहे, हा कोविड-21 आहे। तर हे जास्तच भयंकर आहे जशी तू म्हणालीस तसं। आणि ह्या वेळेला प्रेग्नंट बायका भरपूर आमच्याकडे येतात ज्यांना सिम्पटम्स आहेत। लास्ट इयर जे 2020 मध्ये होतं त्यावेळेला त्यांना एवढे सिम्पटम नव्हते। आम्ही जे पहिलं केलं तिला बिचारीला फक्त एक सिझेरियन करायचं होतं आणि ते साऊथ बॉम्बेला एका हॉस्पिटलमध्ये होती, तिचं कोविड-19चं टेस्ट झालं आणि ते पॉझिटिव्ह आलं आणि आम्ही सगळे घाबरलो। आता काय करायचं, त्या बाईचं पॉझिटिव्ह आलं, सगळ्यांनी सांगितलं अनिताकडे जा, ती बघणार। आता माहित नव्हतं, आमच्या पुस्तकात फक्त 2 लाईन कोविडवर, बायकांना काय होतंय, प्रेग्नन्सी मध्ये काय होतंय, जगभरात कोणाला काहीच माहित नव्हतं आणि हे सगळं पूर्ण जगाला अफेक्ट झालेलं होतं। तर असं पण नाही की फक्त मुंबई किंवा फक्त पवई किंवा, पण एनिवेज ते आम्ही केलं। त्यावेळेला आम्ही 14 डेज क्वारंटीन, फलानं ढिमकं सगळं तिचं डिलिव्हरी केलं। तिचं बाळ एकदम व्यवस्थित टणटणीत 3.8 किलो मुलगी तिला झाली आणि त्यानंतर आम्ही भरपूर केसेस केले। ह्या वेळेला आमच्याकडे येणारे एसिम्प्टोमॅटिक नाही आहे, खोकला, ताप, 101 ताप आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाळावर त्यांचा परिणाम होतोय। त्यांना खूप वीकनेस वाटतं, त्यांचं बॉडी एक, त्यांना हाय प्रोटीन डाएट लागतं। हे सगळ्या गोष्टी खूपच आता इम्पॉर्टंट आहे। आणि दुसरं म्हणजे आम्ही आतापर्यंत नाही रेमडेसिवीर नाही काही प्रेग्नंट बायकांवर काही यूज केलेला नाहीये, पण सध्या त्यांचा ताप जात नाहीये म्हणून आम्ही स्टिरॉइड देतो। त्यांचे डी डायमर, CRP असे भयानक रेज होतात। तर हे सगळ्या गोष्टीला आमच्यासाठी पण एक लर्निंग कर्व होतं आणि आता 1 महिन्यामध्ये आम्हाला कळलंय की हे सेकंड वेव्हचं जे इन्फेक्शन आहे ते अतिशय भयंकर आहे आणि आम्हाला त्यांना खूप प्रोएक्टिव्हली आपल्याला ट्रीट करावं लागतं। जर आम्ही थांबलो आणि सांगितलं काहीच नाही होणार ताई, फक्त क्रोसिनच्या गोळ्या घेत राहा, पण त्यांनी ते लोक व्यवस्थित रिकवर होत नाही। बरोबर आहे। आता तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे सांगितले, कारण की आता प्रेग्नन्सी जेव्हा असते त्या महिलांना तेव्हा बऱ्याचदा आपण कुठलीच प्रकारची औषधं देऊ शकत
शकत हो. नाही. म्हणजे नॉर्मल काळामध्ये देखील आपण खरं तर देऊ शकत नव्हतो. तर आता ह्या कोविड-19च्या काळामध्ये कशा पद्धतीने औषधं द्यायची, त्या कशा बऱ्या होणार हा मोठा प्रश्न आहे. मग रेमडेसिवीर सारखं इंजेक्शन असेल किंवा इतर काही औषधं असतील, मग ह्यावरती कशा पद्धतीने आपण उपचार करतोय ह्या महिलांवरती? ऍक्च्युली सध्या तरी रेमडेसिवीर फक्त जे खूप सिरियस पेशंट आहेत, ज्यांची CRP वाढतच राहिले, ज्यांचे डी डायमर वाढतच राहिले, त्यांच्यावर आम्ही यूज केला आहे. पण नॉर्मल पेशंटवर आम्ही ऍक्च्युली प्रेग्नंट बायकांवर हे सगळे औषध कोणी कधी वापरलेलंच नाही. तर आमच्याकडे डेटा सुद्धा नाही आहे की त्यांना काय दुष्परिणाम होणार, परिणाम काय होणार, त्यांच्या बाळावर काय परिणाम होणार. तर एका नवऱ्याने मला परवाच फोनवर विचारलं, डॉक्टर सोनी तुम्हाला काय वाटते का की हे काही साईड इफेक्ट होणार? मी सांगितलं भाऊ आपण बघू, आपण ट्राय करू की काही साईड इफेक्ट होऊ नये, पण आपल्याला जे औषध द्यावं लागतं ते द्यावं लागतं. लेट अस फोकस ऑन द पेशंट लाईक शी इज अ कोविड पॉझिटिव्ह पेशंट. जान है तो जहां है असं झालेलं आहे. तर आपण तिला वाचवूया आणि मग पुढचं पुढे बघत राहू. पण सो फार आम्ही आता लास्ट 2 आठवड्यामध्ये ऍटलीस्ट 5 पेशंटला आम्हाला रेमडेसिवीर द्यावं लागलं आणि त्यांना आतापर्यंत तरी काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. परंतु अजून त्यांची डिलिव्हरी झालेली नाहीये. सर पुढे आपल्याला बघावं लागेल. बट फ्रँकली जो डेटा आहे आणि जे जगभरात सगळे युजर्स करतायत, लुक्स लाईक अ व्हेरी सेफ ड्रग. बरं, खरं तर ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा सिटी स्कॅनिंग करणं हे अलाउड नसतं. तर अशा वेळेस ह्या प्रेग्नंट वुमनला आपण चेस्ट सिटी स्कॅन वगैरे नाही ग, आम्ही चेस्ट सिटी जर अतिशय इम्पॉर्टंट आहे तरच, कारण की तेवढं रेडिएशन त्याच्या ऐवजी आम्ही एक्सरे चेस्ट करून घेतो आणि त्यांना ॲब्डॉमिनल शील्ड लावतो ताकी द बेबी गेट्स प्रोटेक्टेड फ्रॉम दी एक्स रेडिएशन. सिटी स्कॅन मध्ये जर करावं लागलं तिचे जीव वाचवण्यासाठी किंवा तिचं एक्सटेंट ऑफ डिझीज बघण्यासाठी तर आम्ही ॲब्डॉमिनल शील्ड घालतो आणि त्यांची सिटी करतो. अर्थातच आता तुम्ही खरं तर काही म्हणजे खरं तर गरोदर महिलांना रेमडेसिवीर दिलेलं आहे. मात्र इन फ्युचर अशा पद्धतीची औषधं आपण देतोय किंवा अशा पद्धतीचे इंजेक्शन देतोय तर त्याचा काही बाळावरती परिणाम होऊ शकतो? ऑनेस्टली कुठे काही डेटा नाहीच आहे, कारण की नाही ॲनिमलवर आहे नाही बायकांवर आहे. पण आम्ही होप करतोय, कारण की जे आम्ही पुस्तकं उघडलंय, जे काय आम्हाला क्रॉस रेफरन्सेस मिळाले आहेत, काही असं दुष्परिणाम काय वाटत नाहीये. अँड इट इज अन अँटीव्हायरल. आणि अँटीव्हायरल कारण की ते व्हायरल लोड त्यांचं कमी करायला, कारण की प्रेग्नन्सी बाय इट इज अन इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट आणि त्याच्यावरनं तिला जर कोविड झालं तर तिची इम्युनिटी अजून कमी होते. प्लस ते प्रोथ्रॉम्बोटिक असतात, त्यांना क्लॉट्स भरपूर होतात. त्यांना आम्ही लो मॉलिक्युलर वेट हेपरिन जे इंजेक्शन असतात त्यांना जे नॉर्मल पेशंटला आम्ही 0.4 आणि 0.6 दिलं, कितीतरी बायकांना आम्हाला 0.4 BD किंवा ट्वाइस अ डे आम्हाला द्यावं लागतं. बिकॉज प्रेग्नन्सी बाय इटसेल्फ इज गॉट सो मच क्लॉटिंग की ह्या बायकांना बिचाऱ्यांना जास्त प्रॉब्लेम होत आहे. आणि नाही दिलं की त्यांना क्लॉट्स होणार. क्लॉट्स झाले की ब्रेन फायर होतं, त्यांचे पूर्ण वेसल्स फायर होतात, मग प्रॉब्लेम होतं ना. खरंय. हे सगळ्या खरं तर वेगवेगळ्या समस्यांना जसे तुम्ही डॉक्टर लोक सामोरे जातात तसेच पेशंटही सामोरे जातात, तशाच या प्रेग्नंट वुमनही सामोरे जातात. मात्र ह्या डिलिव्हरी नंतर त्या ब्रेस्ट फिडिंग करू शकतील? आम्ही सगळ्यांना आतापर्यंत मी ऍटलीस्ट अबाउट 44 डिलिव्हर केलाय. मी एका बाईला पण नाही सांगितलंय की तू ब्रेस्ट फीड नको करू, कारण की हे त्यांना ते घाबरतात की मला कोविड आहे तर माझ्या बाळाला कोविड होऊ नये. बट प्लीज डोंट गेट स्केर्ड. घाबरू नका, फीड करा तुमच्या बाळांना, कारण की कोविड जाणार नाही त्यांना अँटीबॉडीज जाणार आणि ते अँटीबॉडीज त्यांना वाचवण्यासाठी अगदी उत्तम. सो रादर देन मेडिसिन आपण देऊ, आम्ही त्यांना दुसरं औषध काहीच नाही द्यायचं. फक्त तुम्ही मास्क घाला, तुमचे हात स्वच्छ करा, एकदम साबणाने धुवा, काही तुम्हाला हे आपलं हँड सॅनिटायझर वापरायची गरज नाही. त्यांना ब्रेस्ट फीड करा. जेवढं तुम्ही ब्रेस्ट फीड करणार तेवढं त्यांना अँटीबॉडीज येणार, तेवढं त्यांच्यासाठी चांगलं राहणार. फार महत्वाचं तुम्ही आता इथे सांगितलंय, कारण की बऱ्याचदा असं होतं की प्रेग्नंट वुमन ज्या कोविड-19 आहेत आणि त्यांना खरंच पुढे जाऊन डिलिव्हरी झाल्यानंतर आपण ब्रेस्ट फिडिंग करू शकतो का किंवा इतरही काही गोष्टी करू शकतो का, बाळाला हात लावू शकतो का, या बऱ्याच खरं तर प्रश्न असणारच आहेत आणि त्याबद्दल तुम्ही आता खरं तर मार्गदर्शन करतायत. मला डॉक्टर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आता सध्या आपण पाहतोय की जरी कोविड-19ची ही सेकंड स्ट्रेन आला असला, वेव्ह आली असली, तरी देखील सध्या आपल्याकडे लस देखील सुरू आहे, म्हणजे वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे बऱ्यापैकी. तर हे वॅक्सिनेशन ह्या प्रेग्नंट वुमन घेऊ शकतात का? सी ऑनेस्टली कुठेही काही डेटा सध्या मिळालेला नाहीये. तुम्ही जर मला विचारणार की आपण घेऊ शकतो, आतापर्यंत एवढे सगळे वॅक्सिन्स आले आहेत आणि ते वॅक्सिन्स
व्हेरी सेफ इन प्रेग्नन्सी असतात. आता आम्ही फ्लूचं वॅक्सिन, जे इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन आहे किंवा H1N1चं वॅक्सिन आहे, आम्ही देतोच ना सगळ्यांना फर्स्ट ट्रायमेस्टर संपल्यावर. तर तसं ही वॅक्सिन पण माझ्या मतेने आपल्याला घ्यायला पाहिजे किंवा द्यायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली सध्या देर इज नो गाईडलाईन जे गव्हर्नमेंटनी प्रेग्नंट बायकांसाठी हे वॅक्सिन दिलेलं नाहीये. बट एटलीस्ट ब्रेस्ट फीडिंग, कारण की आमच्याकडे डॉक्टर आहेत ज्यांनी डिलिव्हर केली आहेत आणि त्यांना ते विचारतात, डॉक्टर मॅडम आता आमची डिलिव्हरी झाली, प्लीज आम्हाला परत फील्डमध्ये जायचं, आम्हाला काम करायचंय. मी सगळ्यांना सांगितलं की ॲज डॉक्टर्स आम्हाला सगळ्यांना वॅक्सिन आधी मिळालं बिकॉज वी हॅव हेल्थ केअर वर्कर्स. त्यांना सगळ्या माझ्या डॉक्टरांना मी वॅक्सिन दिलेलं आहे की घाबरू नका, कारण की काय होईल, अँटीबॉडीज येणार आणि ते अँटीबॉडीज तुमच्या ब्रेस्ट फीड मधनं तुमच्या बाळाला जाणार. सो मोर दॅन अ डिसएडव्हान्टेज इट विल ऑलवेज बी एडव्हान्टेज. ओके, बर. अर्थात तुम्ही आता जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे आणि वॅक्सिनेशन घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मग अगदी प्रेग्नेंट वुमन असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, या सगळ्यांनी खरं तर वॅक्सिनेशन घेतलंच पाहिजे. आता सध्या त्यांनी आधी चालू केलं हेल्थ केअर वर्कर्स, मग एसेन्शियल केअर वर्कर्स, मग त्यांनी 60+. आता त्यांनी काय केलंय 45 कोमॉर्बिडिटी. आता 45 अँड अबव एव्हरीबडी प्लीज डोंट हेजिटेट. कुठलं वॅक्सिन घेतात? देर आर 2 वॅक्सिन्स विच आर अवेलेबल, कोविशिल्ड अँड कोवॅक्सिन. तुम्हाला जे मिळालं ते घ्या. डोंट गेट स्केर्ड ऑफ टेकिंग द वॅक्सिन. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्ही प्रेग्नंट आहात, तुम्हाला थोडं पण ताप आलं, प्लीज तुम्ही हॉस्पिटल या. इतर हॉस्पिटल प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत की तुम्ही नका जाऊ, तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये नका जाऊ, तुम्हाला कोविड होईल. फ्रँकली आम्ही हॉस्पिटलमध्ये बसून आमच्या खिशामध्ये कोविड नाही घेऊन फिरत की तुम्हाला पाव किलो, तुम्हाला अर्धा किलो तुम्हाला आम्ही देणार. इट इज व्हेरी सिम्पल. तुम्हाला जर ताप आलेला आहे, तुम्हाला प्रॉब्लेम आहे, प्लीज तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये या. आम्ही तुमचे इन्व्हेस्टिगेशन्स करू शकतो, आम्ही तुमचं उपचार करू शकतो, मग तुमचं रिकव्हरी बेटर आहे. जर तुम्ही उशिराने आले आणि मग नंतर तुम्ही सांगा डॉक्टर आता काहीतरी करा, आम्ही पण काय करणार ग? बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात लवकरात लवकर येऊन तुम्हाला तुमचे सिम्पटम्स लक्षात आल्यावरती टेस्ट करणं आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. आणि खास करून प्रेग्नेंट वुमनने तर ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण की त्यांची ही प्रेग्नन्सी फार महत्वाची. ह्या काळामध्ये आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर प्रेग्नन्सी आहे आणि तरी देखील अनेक महिला याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. तर त्यांनी दुर्लक्ष करून चालणार नाहीये त्यांच्या बाळासाठी आणि त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी. काय होत आहे ना, तुम्हाला कोविड, तुमच्या घरात कोणतरी जे बाहेर जाते त्यांना फीवर एकदा. प्रेग्नेंट बायकांना काय वाटतंय, एकच थोडंसं तर फीवर आलं ना, काही सिम्पटम नाही, बिनकारणाचं आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, ते डॉक्टर आम्हाला टेस्ट करणार, BMC येणार, सील करणार. पण त्यांना हे नाही कळत की जोपर्यंत त्यांचं वाढतंय तोपर्यंत त्याचं दुर्परिणाम तुमच्या बाळावर, इंट्रायुट्राईन ग्रोथ रिटार्डेशन म्हणजे ग्रोथ, सडन इंट्रायुट्राईन फिटल डेथ म्हणजे बेबीचं जीवावर प्रॉब्लेम्स, बेबी DIC म्हणजे क्लॉटिंग जे होतं, हे सगळं कोविडमध्ये प्रेग्नन्सीमध्ये जास्त होतंय. तर प्लीज त्याच्यावर दुर्लक्ष करू नका. प्लीज लगेच हॉस्पिटलला या. आम्ही आहोत, तुमचे डॉक्टर जर तुम्हाला नाही बघायला रेडी आहेत, आम्ही आहोत, प्लीज कम, आम्ही तुमचं इलाज करू. अगदी. आणि मला वाटतं की कोणत्याही खरं तर गरोदर महिलेने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इनफॅक्ट खरं तर कोणत्याच लोकांनी ज्यांना सिम्पटम्स आहेत त्यांनी ताबडतोब खरं तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आत्ताच्या या सगळ्या काळामध्ये. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय हाय रिस्क प्रेग्नन्सी आणि कोविड-19 विषयी. आणि आपल्याला याविषयी मार्गदर्शन करतात या विषयातल्या तज्ञ डॉक्टर अनिता सोनी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर वुमन प्रेग्नन्सी बद्दल बोललो आणि ह्या काळातली वुमन प्रेग्नन्सी फार महत्वाची आहे, कारण की आपण पाहतोय की कोविडचा प्रसार जास्त प्रमाणात होतोय. मात्र ज्यांचं कन्सिव्ह झालेलं आहे त्या महिलांनी नेमकं कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, त्याचबरोबर त्यांनी काही डाएट वगैरे फॉलो केलं पाहिजे का ह्या दरम्यान, त्याबद्दल काय सांगाल? फ्रँकली कोविड फ्रेंडली बिहेवियर कॉमन आहे, प्रेग्नंट असो नॉन प्रेग्नंट असो. एक कॉमन गोष्ट आहे की तुम्हाला कोविड फ्रेंडली बिहेवियर मध्ये तुम्हालाच वागावं लागेल. अर्थात मास्किंग,
डबल मास्क, 4 मास्क. हॉस्पिटलमध्ये येताना तुम्हाला घाबरायची काय गरज नाहीये. इट इज वेन यू आर असोसिएटिंग. एका क्लोज्ड रूममध्ये तुम्ही कोणाबरोबर बसलेले आहात 15 मिनिटांसाठी आणि विदाऊट अ मास्क, तेव्हा तुमचं जास्तीत जास्त स्प्रेड होऊ शकतं. सो प्लीज वेअर अ साधा 3 प्लाय मास्क. कोणीतरी हेड बंडाना तोंडावर लावतात, कोणीतरी हँकचिफ लावतात. हे सगळं प्रकार नका करू, कारण की ते फिल्ट्रेशन त्यांचं व्यवस्थित होत नाहीये. साधं 3 प्लाय मास्क जे महाग नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, किंवा तुमचं कपड्याचं साधं मास्क 3 लेअरवालं प्लीज तुम्ही घाला. सेकंड, तुमचं ज्या क्लोज नेट बबलमध्ये तुम्हाला राहायला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग इतर लोकांबरोबर एटलीस्ट आर्म्स डिस्टन्स किंवा 6 फूटचं डिस्टन्स तरी असावं, एस्पेशली इन अ क्लोज्ड रूम. तिसरं, हँड वॉशिंग. हँड वॉशिंग म्हणजे तुम्ही सारखं सारखं सॅनिटायझर घालायची काही गरज नाहीये. साधं साबणाने तुम्ही हात धुतलं 20 सेकंडसाठी, तेवढं पुरतं. यू विल नॉट हॅव एनी प्रॉब्लेम विथ कोविड. बरं, पण मग साधारणपणे असं होतं की कोविडच्या ह्या काळामध्ये तुम्हाला डाएट पण तितकंच फॉलो करणं आवश्यक आहे. कशा पद्धतीनं डाएट घेतलं पाहिजे, कारण की आपल्याला आपली इम्युनिटी पॉवर वाढवायची ह्या काळामध्ये, तर त्याबद्दल. आणि प्रेग्नंट बायकांना तर डाएट अगदी इम्पॉर्टंट असतं, कारण की त्यांना स्वतःसाठी नाही, त्यांना बाळासाठी पण जेवण खावं लागतं. बरोबर. तर सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांना प्रोटीन पाहिजे. ग्रोईंग बाळसाठी तुम्हाला प्रोटीन तर लागतं. आणि एका प्रेग्नंट बाईला आफ्टर 27 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी 80 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन. तर जे नॉर्मल बाई दाल चावल सब्जी रोटी एवढं त्यांचं नॉर्मल इंडियन डाएट खात असेल, तर त्यांना प्रोटीन कुठून? ब्रॉकली, झुकिनी, आपलं कॉलीफ्लावर, पनीर, दूध, ताक, दही, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, चीज. लोकांना वाटते तूप घ्यायला पाहिजे, तूपनी तुमचं तंदुरुस्ती वाढणार, इम्युनिटी वाढणार. नाही वाढणार. दुधामध्ये 2 प्रकार असतात, एक फॅट आणि एक प्रोटीन. तुम्ही तूप किंवा बटर इज फॅट. बरोबर. तुम्ही प्रोटीन घ्या. त्या प्रोटीननी तुमचं पण इम्युनिटी चांगलं होईल, पण मोर इम्पॉर्टंट तुमच्या बाळाला प्रॉब्लेम नाही येणार. सो मेक शुअर की तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन असावं. नुसतं कार्बोहायड्रेट खाऊन खाऊन, कारण की वॉकिंग, एक्सरसाइज, जिम सगळे बंद आहे, बरोबर. कोणी वॉकला जाऊ शकत नाही, लॉकडाऊन आहे. तर इट इज इझियर टू बी सेफ देन सॉरी. अगदी. अर्थातच आता सध्या हॉस्पिटलमध्ये यायला अनेक पेशंट्स घाबरतायत, ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत त्यांचे नातेवाईक घाबरतायत. तर अशा वेळेस आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो का? हो, सगळ्यांनी आता 1.5 वर्षपेक्षा जास्त, अप्रॉक्सिमेटली 1.5 वर्ष झालंय आम्ही सगळे ऑनलाईन कन्सल्ट करतोय. हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये सगळ्या डॉक्टर जे आहेत आर अवेलेबल ऑन ऑनलाईन कन्सल्ट. आणि सकाळचं 10 ते 12 किंवा दुपारचं 2 ते 5 आम्ही ऑनलाईनवर अवेलेबल आहोत. थोडके पेशंटना क्लिनिकल एक्झामिनेशन पण आम्हाला लागतं. सो मोर टुवर्ड्स डिलिव्हरी 37-38 वीक्सला तुम्ही सांगितलं सिझेरियन के नॉर्मल, आधी एक्झामिन तर करावंच लागेल ना. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की प्लीज तुम्ही हॉस्पिटलला या, आम्ही तुम्हाला क्लिनिकली बघून घेऊ. बाकीचं तुम्ही आरामात तुमच्या अपलोड करू शकता. तुम्हाला फिजिकली यायची गरज नाहीये. बट अगेन मी तुम्हाला एकच सांगतेय, हॉस्पिटलमध्ये कुठलाही हॉस्पिटल असो, अँड एस्पेशली कोविड हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला कोविड हॉस्पिटलमधनं येणारच नाही. का? कारण की एव्हरीबडी फॉलोज प्रोटोकॉल. कोविड कुठून होतंय? जिथे तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये असतात, तुमची मास्क नाकाखाली असते, तुम्हाला असं वाटतंय अरे ही तर माझी मैत्रीण, हिला तर मी 2 दिवस आधीच भेटली होती, तिने कुठल्या तरी कोविड पेशंट. तिथून वेन यू लूज युअर गार्ड और युअर गार्ड कम्स डाऊन, त्यावेळेला तुम्हाला कोविड पकडायचं. बरोबर. म्हणजे तेव्हा ते संक्रमण वाढत जाते. अर्थात आता आपण पाहतोय ह्या सेकंड वेव्ह मध्ये, म्हणजे खरं तर पहिल्या वेव्ह पासूनच वयस्कर लोक असतील, प्रेग्नेंट वुमन असतील, लहान मुलांना मोठ्या प्रमाणात खरं तर कोविड होत आहे. आणि हा फारच भयानक आजार आहे असं लोक आता म्हणायला लागलेत, कारण की पूर्वी मागच्या वर्षी तितकं लहान मुलांना संक्रमण होत नव्हतं. मग अशा कंडिशन मध्ये नेमकं काय केलं पाहिजे? सिंपल स्टोरी, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हँड वॉशिंग. मुलांना तुम्ही आता काय हे वाढलं हे मला समजव. जानेवारी पर्यंत सगळं व्यवस्थित होतं, एकदम आमचं प्रमाण कमी झालं, सगळे खाली जातात खेळायला, मुलांना खाली पाठवतात, त्यांना असं वाटतं मुलांना काहीच होत नाहीये, त्या इन्फेक्शन घरी आणतात. भले त्यांना ताप काय नाही आलं, ते एसिम्प्टोमॅटिक आहेत, पण जे वयस्कर लोक आहेत, जे घरी असतात, ते बाळ विदाऊट मास्क खाली फिरत होतं, त्यांनी व्हायरस आणलं घरी की म्हणजे झालं ना. खरं. असं होळी
हो. होळीच्या पार्ट्या झाल्या, बर्थडे पार्टी झाली, गोद भराई सेरेमनी. माझ्याकडे तर एक बाई आली, इथपर्यंत मेहंदी, कलर सुद्धा उतरला नव्हता, 2 दिवस आधी घातलेला, बरोबर कोविड घेऊन ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरवर आमच्या हॉस्पिटलला बापरे. पुण्यावरनं आली होती. तर बिचारे खूपच प्रेग्नन्सी इज एन इम्युनो कॉम्प्रोमाइज कंडिशन, म्हणजे त्यांची इम्युनिटी तसंही कमी असतं आणि तुम्ही स्वतःला एक्सपोज करता, मग दॅट इज आस्किंग फॉर ट्रबल ना. अगदी. एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, ज्यांची डिलिव्हरी आहे आणि त्यांना आदल्या दिवशी कळलं की ते कोविड पॉझिटिव्ह आहेत, तर अशा प्रसंगी आपण डिलिव्हरी करू शकतो? ऑफकोर्स, काही प्रॉब्लेम नाहीये. मी ऑलरेडी कितीतरी बायकांना असं डिलिव्हर केलेलं आहे. ते घाबरतात, कारण की कोविड मला तरी का होणार नाही ना, मी मरणार नाही ना. प्लीज डोंट गेट स्केअर्ड. तुमचं नॉर्मल पण होऊ शकतं, तुमचं जे जर पोस्टेड आहात सिझेरियनसाठी तेही तुम्ही करू शकताय. तुम्हाला घाबरायचं काही कारण नाहीये. फक्त एवढं आहे की प्रिकॉशन्स घ्यावं लागतात, खरंय. ब्लड टेस्ट करावं लागतात, जस्ट टू मेक शुअर की तुम्हाला काही प्रॉब्लेम व्हायची संभावना नाही. अगदी अगदी. आणि बाळही सुखरूप जन्माला येऊ शकतं. Absolutely. अगदी. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन याबद्दल केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आणि यानंतर हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.